मित्रांनो, रात्रीचे 10 वाजलेत आणि आपण आहात AK फाउंडेशनच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मसोबत. IBPS पॅटर्न असो, TCS पॅटर्न असो, MPSC असो, त्या संदर्भातल्या सगळ्या बारीक बारकाव्यांची इंग्रजीच्या संदर्भातली चर्चा आपण दररोज रात्री 10 वाजता करत असतो. मग ते प्रश्न कोणत्याही पद्धतीचे असोत, वोकॅब असो, अगदी पॅराजंबलचा प्रश्न असो, स्पॉट अँड एररचे प्रश्न असोत, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असो, सिनोनिम्स, अँटोनिम्स, वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रश्नांची मित्रांनो आपण चर्चा करत जातो. तुकाराम पाटील सर, स्वागत आहे तुमचं. सुबोध सर, गुड इव्हनिंग. किरण सर, गुड इव्हनिंग. पाटील मॅडम, गुड इव्हनिंग. वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रश्नांची चर्चा मित्रांनो आपण करतोय. आजही अशाच पद्धतीनं आपल्याला काही वर्ड स्वॅपिंग हा एक प्रकार आहे, तर त्या संदर्भात थोडीशी मी चर्चा करणार आहे. वर्ड स्वॅपिंगचे प्रश्न मित्रांनो हमखास IBPS पॅटर्न खाली विचारले जातात, की ज्याची चर्चा आपण करणार आहोत. ते प्रश्न कसे असतात त्या संदर्भातली थोडी चर्चा आजच्या सेशनमध्ये आपल्याला होताना दिसेल. महेश माने सर, गुड इव्हनिंग. बरेचसे लोक जॉईन व्हायला लागलेत, बऱ्याचशा लोकांना कळायला लागलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं महत्त्व, तर बऱ्यापैकी सगळ्यांना कळायला लागलेलं आहे. प्रणय सर इज देअर, गुड इव्हनिंग. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आपण आजही चर्चेला घेणार आहोत. आजही चर्चा बरीच रंगणार आहे. तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहात. उत्तर चुकलं तरी चालेल, पण मी सतत तुम्हाला ही गोष्ट सांगत असतो की बाबा उत्तर चुकलं तरी चालेल, पण तुम्ही उत्तर द्यायचा किमान प्रयत्न केला पाहिजे. उत्तर चुकलं तरी चालेल, पण किमान प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. तो प्रयत्न तुमच्याकडून होणं अपेक्षित आहे. राहुल सर, गुड इव्हनिंग. हंगे सर, गुड इव्हनिंग ॲज युजल. मित्रांनो, आज सुरुवात करूया. आजचे काही नवीन प्रश्न आज आपण बघूया. तुम्ही प्रयत्न करणार आहात. सांगायला मी विसरत नाही, दररोजच तुमच्यासमोर ही बातमी येते की IBPS पॅटर्नचे आपले एक विशेष बॅच जे आहे रेकॉर्डेड आहे, ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. आता बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेमही हा आहे की बऱ्याच लोकांनी इतर ठिकाणी बॅचेस परचेस केलेले आहेत, पण त्यातलं वेगळेपण जर तुम्हाला पाहिजे असेल, खऱ्या अर्थाने इंग्रजी कसं शिकावं हे जर पाहिजे असेल, तर मित्रांनो ही बॅच तुम्ही परचेस करू शकता. किंमत फक्त 899 रुपये आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला फोन करून सांगितले की गुरुजी, आम्ही 2-2, 3-3 हजारच्या बॅचेस विकत घेतलेल्या आहेत, पण तरीसुद्धा आम्ही तुमचेच लेक्चर अटेंड करायला लागलो आहे, पण पुढच्या टप्प्यावर मात्र आम्ही तुमची बॅच घेऊ. बऱ्याच वेळेला आर्थिक प्रॉब्लेम असू शकतो. रुपाली मॅडम, गुड इव्हनिंग. क्रांती मॅडम, गुड इव्हनिंग. आजच्यासाठीचे वेगवेगळे प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत. तत्पूर्वी ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. MPSCची विशेष बॅच संपूर्ण PYQ सोबत 899 रुपयाला आहे. 200+ सेशन आहेत. वोकॅब जवळजवळ ती मोफत दिल्यातला प्रकार आहे. या बॅचचा तुम्ही विचार करू शकता. तर येणाऱ्या कंबाईनमध्ये जर तुम्हाला चांगला स्कोअर करायचा असेल तर आजच्यासाठीचा पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी स्क्रीनवर आहे. 30 सेकंदाचा वेळ. ॲज युजल स्पॉट अँड एररचा प्रश्न. काय आहे प्रश्न बघा. वी हॅव रिसेंटली बेगॅन द प्रोसेस ऑफ रिक्रुटिंग इन्शुरन्स एजंट फॉर आवर नॉर्थ ईस्टर्न ब्रांचेस. जर नो एरर असेल तो यू कैन गो फॉर द लास्ट ऑप्शन. आपके पास 5 नंबर का विकल्प उपलब्ध है, वो आप ज्वाइन कर सकते हो. यस, अगर एरर कहाँ है ये आपको डिटेक्ट करना है. आपका समय शुरू होता है और आपका समय है 30 सेकेंड्स. कम ऑन. यस मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. वी हॅव रिसेंटली बिगॅन द प्रोसेस ऑफ रिक्रुटिंग इन्शुरन्स एजंट फॉर आवर नॉर्थ ईस्टर्न ब्रँचेस. सोपा प्रश्नानं सुरुवात केली मित्रांनो. साधी गोष्ट आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता फारसा वेळ लागणार नाही. वाक्याकडे बघितल्यानंतर थोडंसं चेक केल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल. वाक्य वाचून बघा. वी हॅव रिसेंटली. यस मित्रांनो, हॅवचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. हॅव आल्यानंतर क्रियापदाचा थर्ड फॉर्म येणं अपेक्षित आहे. व्हेरी सिंपल क्वेश्चन. वी हॅव रिसेंटली बिगॅन आलेलं आहे मित्रांनो. हे बिगन पाहिजे. बिगन मित्रांनो लक्षात आलंय का बघा. क्रियापदाचा थर्ड फॉर्म पाहिजे. बिगिन, बिगॅन अँड बिगन इज देअर. व्हेरी सिंपल क्वेश्चन. इट वॉज व्हेरी सिंपल क्वेश्चन. वी हॅव रिसेंटली बिगॅन द प्रोसेस फॉर रिक्रुटिंग. त्या ठिकाणी बिगन पाहिजे. इन्शुरन्स एजंट फॉर अ नॉर्थ ईस्टर्न ब्रांचेस. मित्रांनो 1 नंबरचा ऑप्शन ज्या लोकांनी दिलेला आहे त्यांचं उत्तर अगदी बरोबर. बऱ्याच लोकांनी हा प्रयत्न यशस्वी प्रयत्न पहिल्यांदाच झालेला आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर.
पूनम मैडम इज सेइंग ए ऑप्शन. क्या बात. कीर्ती मॅडम ए ऑप्शन. प्रफुल्ल सर ए ऑप्शन. मित्रांनो बऱ्याच लोकांचं उत्तर अगदी बरोबर आहे कारण हा अगदी सोपा प्रश्न होता. ओपनिंगला बॅटिंग तुमची अगदी व्यवस्थित आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो स्क्रीनवर तुमच्याकरता. यस, यासाठी मित्रांनो आपण या ठिकाणी आलेलो आहोत. प्रश्न कशाच्या संदर्भात आहे थोडं समजून घ्या. मे ऑर मे नॉट बी करेक्टली स्पेल्ड. मित्रांनो स्पेलिंगच्या संदर्भातला प्रश्न आहे. या ठिकाणी 4 शब्द हे रेडमध्ये तुम्हाला दिसतात. त्याच्यामध्ये कुठं चूक आहे का स्पेलिंगच्या संदर्भात ते तुम्हाला सांगायचं आहे. एज्युकेशन इज देअर, नेसेसरी इज देअर, बिल्डिंग इज देअर, कम्युनिटी इज देअर. So education for most of us is necessary. Public good central to the task of nation building and like fresh air is necessary to make our communities come alive. Now go for this question. आपके पास समय है 30 seconds. You have to try for this question now. Come on. अगर लेक्चर आपको पसंद भी आ रहा है तो आप इसे लाइक भी कर सकते हो. Come on. Yes, Hangesari is saying B option. Vidya madam C option. Wow. ज्योती मॅडम बिलकुल. मित्रांनो प्रश्नाकडे बघितल्यानंतर सुद्धा अगदी सहज तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. महेश सर सी ऑप्शन. कीर्ती मॅडम सी. रुपाली मॅडम सी. व्हेरी सिंपल क्वेश्चन अगेन. इट वॉज एज्युकेशन इज देअर, बिल्डिंग इज देअर, कम्युनिटीज आर देअर अँड नेसेसरी. मित्रांनो नेसेसरीचं स्पेलिंग जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी चूक सापडण्याची शक्यता है. ज्योति मैडम यस यू आर एब्सोल्युटली करेक्ट. बधाई हो आप लोगों को, बिल्कुल सही जवाब. नेसेसरी का स्पेलिंग यहाँ एक सी आपको हटाना है. NECESSARY इज देयर. दैट इज व्हाई दिस गोज रॉन्ग एंड दैट इज व्हाई ऑप्शन मस्ट बी सी. एंड बहुत सारे लोगों ने इसका सही जवाब दिया है. बधाई हो उन लोगों को. ओके आयरन सर सी ऑप्शन इज बिल्कुल सही. मिलिंद सर ई के साथ अगर आप जा रहे हो तो बिल्कुल गलत हो. यस मिलिंद सर यू जस्ट चेक द स्पेलिंग ऑफ नेसेसरी. NECESSARY. दिस इज द स्पेलिंग ऑफ नेसेसरी. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो IBPS खाली विचारले जातील. स्पेलिंगकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या हे मी सतत सांगत आलेलो आहे. यस गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर. जवाब क्या हो सकता है पहले जो डायरेक्शन है वो आप ध्यान से पढ़े. इन ईच ऑफ द क्वेश्चंस गिवन बिलो और 4 words are given in bold. These 4 words may or may not be in their appropriate correct position. मित्रांनो कळतंय का बघा. वर्ड्स मे और मे नॉट बी इन देअर करेक्ट पोझिशन. हे जे शब्द दिलेले आहेत ते मित्रांनो करेक्ट पोझिशनला असतील किंवा असणार नाहीत. ते तुम्हाला रिप्लेस करायचे आहेत. यालाच म्हटलं जातं मित्रांनो वर्ड स्वॅपिंग. तुमच्या लक्षात आलंय का. स्वॅप करायचा आहे म्हणजे बदल करायचा आहे. शब्दांची अदला बदल तुम्हाला करायचा आहे. त्यासाठी बेसिक नॉलेज असेल तर मित्रांनो तुम्हाला अगदी सहज उत्तर येणार आहे. शब्दांची अदला बदल एच्या ठिकाणी बी, बीच्या ठिकाणी ए करायचा आहे का, एच्या ठिकाणी सी, सीच्या ठिकाणी ए करायचा आहे का हे तुम्हाला बघावं लागेल. प्रश्न पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्या. सेंटेन्स इज देन फॉलोड बाय ऑप्शन्स विथ द करेक्ट कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स. करेक्ट कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स तुम्हाला शोधायचं आहे. दॅट शुड रिप्लेस इच अदर इन ऑर्डर टू मेक दिस सेंटेन्स ग्रामॅटिकल अँड कॉन्टेक्स्चुअली करेक्ट. Find the correct combination of the words that replace each other. If the sentence is correct as it is, then select option E as a choice. That is why you go for the E option if there is no correction required. If there is interchanging of the words is there, you can go for these options are available. आपके पास विकल्प मौजूद है. आपको सही जवाब देना है और अब आपका समय शुरू हो रहा है. Come on. यस जवाब क्या हो सकता है. यस मनुसरी सिंह V3 बी ऑप्शन. कोमल मैडम गुड इवनिंग. रवि सर सी ऑप्शन. बिल्कुल बिल्कुल आप सही जा रहे हो. बहुत अच्छी पारी आप लोग मार रहे हो. बिल्कुल सही. यस साधी गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे मित्रांनो. साध्या साध्या गोष्टी आपल्याला कळाल्या तर आपल्याला कळू शकते. हॅव बीन. आता या हॅव बीन हे पॅसिव्हची रचना आहे मित्रांनो. आणि या पॅसिव्हच्या रचनेमध्ये बीनच्या नंतर क्रियापदाचा थर्ड फॉर्म पाहिजे. हे तर अटेन्शन येणार नाही. मग क्रियापदाचा थर्ड फॉर्म आपल्याला कुठं दिसतो. कॉट हा क्रियापदाचा थर्ड फॉर्म. म्हणजे बीच्या ठिकाणी आपल्याला मित्रांनो रिप्लेसमेंट करावी लागेल जी कळते. आणि या ठिकाणी बघा ड्रॉइंग अटेन्शन, ड्रॉ अटेन्शन याचा अर्थ आहे लक्ष वेधणे.
ड्रॉइंग अटेन्शन, ड्रॉ अटेन्शन म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असावी की थोडंसं नॉलेज असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देता येणं अगदी सोपं जाणार आहे। बी डी मध्ये रिप्लेसमेंट पाहिजे, उत्तर सी पाहिजे। बऱ्याच लोकांनी उत्तर नजीम सर यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट, नजीम सर गुड इव्हनिंग, ओके। सोहम मॅडम बी येणार नाही या ठिकाणी बघा मी काय सांगितलं की हॅव बीन नंतर क्रियापदाचा थर्ड फॉर्म, मग थर्ड फॉर्म तर तिथं दिसतो कॉटला म्हणजे बी ची जागा रिप्लेस पाहिजे। बी आणि डी एकमेकाशी रिप्लेस करून बघा। ड्रॉइंग अटेन्शन, टू ड्रॉ अटेन्शन एक फ्रेज आहे, लक्ष वेधणे अशा अर्थाने ते वापरलं जातं। थोडंसं वाचन करत गेलात, थोडंसं बघत गेलात तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देता येतील। भागवत सर गुड इव्हनिंग, आपका स्वागत है। यस, अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर। यस, सेम पद्धतीचा प्रश्न मित्रांनो, वर्ड्स मे आर मे नॉट बी इन देअर करेक्ट पोझिशन, याचं उत्तर मित्रांनो काय देणार आहात? अशाच पद्धतीने रिप्लेसमेंटचा प्रश्न पुन्हा एकदा तुमच्यासोबत 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी आहे। वाचून बघा काय कळतंय का, कुठे रिप्लेसमेंट कशा पद्धतीने करता येईल। यू जस्ट ट्राय फॉर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन। कम ऑन, आपका समय शुरू हो चुका है। उमरखेड शेर इज सेइंग डी, सी डी, क्या बात। काही लोकांना प्रश्नच कळाला नसावा मला काय म्हणायचं आहे। अचानक जे जॉईन होतात त्यांना प्रश्न कळत नाही, त्यामुळे पाठीमागून पुढे बघत यावं लागेल। कोमल मॅडम इज सेइंग बी ऑप्शन, सोहम सर डी ऑप्शन। मित्रांनो अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दिसतील इंटरचेंजिंग ऑफ वर्ड्स या सदराखाली, म्हणजे तुम्हाला त्याची करेक्ट पोझिशन कळाली पाहिजे। यस अजीम सर फोर्थ ऑप्शन, क्या बात, सी और डी के साथ। बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की बऱ्याचशा लोकांना शब्दांचे अर्थ कळत नाहीत। यस ऑल राईट, आता या ठिकाणी जर बघितलं तर वाक्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय कळतं? थर्मल, औष्णिक, औष्णिक जनरेशन, तुम्हाला हा शब्द कदाचित गेला असावा। जनरेशन उत्पादन, ओके। ज्यावेळा वीज तयार केली जाते त्यावेळा वीज तयार करत असताना हा शब्द मित्रांनो वापरला जातो थर्मल जनरेशन, ओके। म्हणजे औष्णिक पद्धतीने विजेची निर्मिती ज्यावेळा केली जाते त्यावेळा त्याला म्हटलं जातं थर्मल जनरेशन। याचा अर्थ मित्रांनो या ठिकाणी हे जनरेशन पाहिजे, टुडे थर्मल जनरेशन। तुमच्या लक्षात येते का बघा, औष्णिक जे प्रकल्प असतात त्यासाठी शब्द वापरला तो थर्मल जनरेशन। आणि कॅपॅसिटी अकाउंट्स, या बीच्या ठिकाणी अकाउंट्स पाहिजे मित्रांनो। अकाउंट्स हे मित्रांनो वर्ब आहे, हे तुमच्या गावात नसावं कदाचित, ते क्रियापद म्हणून या ठिकाणी वापरलंय। द थर्मल जनरेशन कॅपॅसिटी अकाउंट्स फॉर, अकाउंट्स फॉर ही एक फ्रेज आहे। अकाउंट्स फॉर म्हणजे जबाबदार असणे, जबाबदार असणे, हे ज्याला मित्रांनो माहिती आहे त्याला लगेच कळतं की अकाउंट फॉर, आय एम अकाउंट फॉर दिस मिस्टेक, याचा अर्थ होतो मित्रांनो या चुकीला मी जबाबदार आहे, अकाउंट फॉर। आणि हे यस लागलेलं आहे कारण वाक्यातला कर्ता हा सिंग्युलर असल्यामुळं या ठिकाणी अकाउंट्स लागलेला आहे, त्याला यस लागलेला आहे। बारीक सारीक गोष्टी मित्रांनो मी चर्चेला घ्यायला लागलो, या चर्चा जर तुम्हाला समजत असतील तर तुमचं इंग्रजी उत्तम होणार आहे, नाहीतर मग गमभनच शिकत राहावं लागणार आहे। हे मी पुन्हा सांगतो, या बारीक सारीक गोष्टी मी तुमच्याशी शेअर करायला लागलोय। अकाउंट्स इज द वर्ब, हे वर्ब या ठिकाणी पाहिजे। अकाउंट फॉर, अकाउंट्स फॉर हे वर्ब, फ्रेझल वर्ब आहे, जबाबदार असणे। वाक्याचा अर्थ बघा, टुडे थर्मल जनरेशन कॅपॅसिटी अकाउंट्स फॉर अबाउट 2/3 ऑफ द इन्स्टॉल्ड जनरेशन कॅपॅसिटी, त्याच्यासाठी ती जबाबदार आहे असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो। अकाउंट्स फॉर हे यायला पाहिजे, याचा अर्थ ए बी मध्ये रिप्लेस पाहिजे। उत्तर बऱ्याचशा लोकांनी डी दिलेलं आहे कारण त्यांना कळालंच नाही नेमकं काय व्हायला लागलंय। असं होणार मित्रांनो, माणूस चुकत शिकतो, हे पुन्हा एकदा सांगतो। हळूहळू या सगळ्या गोष्टी कळायला चालू होतील, कुठेही गडबड करू नका, किंवा आलंच नाही उत्तर म्हणून लगेच सोडूनही जाऊ नका। इंग्रजीचा अभ्यास मात्र सोडू नका मित्रांनो, कारण अशा पद्धतीची तयारी आयुष्यात तुम्ही पहिल्यांदाच करत असाल, त्यामुळे दचकण्याची दाट शक्यता आहे। आणि या क्लासला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे एक स्वतःचं एक
कॅलिबर असतं, लक्षात घ्या. एरागबाळा माझ्याकडे क्लासला येतच नाही मुळात. जो थकलेला असतो तो माझ्याकडे येतो, कारण त्याला कळतं की हा माणूस नेमकं काय बोलायला लागलाय. फ्रेशर तर माझ्याकडे येत नाही, कारण त्याला काही कळत नाही, त्याला माहीतच नसतं की काय करायचं आहे नेमकं, राईट. त्यामुळे 2-3 वेळा धक्के खाल्यानंतरच माझ्याकडे माणूस येतो, कारण त्याला योग्य पद्धतीनं कळते की परीक्षा कोणत्या दिशेनं चालले आणि माझा अभ्यास कोणत्या दिशेनं चालला आहे आणि माझा बेस कसा पक्का केला पाहिजे. वेळ लागतो मित्रांनो या गोष्टीला, कदाचित तुम्ही मनापासून ऐकत असाल म्हणून मी तुमच्याशी शेअर करतोय. ए हा ऑप्शन मित्रांनो ॲब्सोल्युटली करेक्ट. बऱ्याच लोकांना हे कळालं असावं की मी काय बोललेलो आहे. अकाउंट्स इज द वर्ब, अकाउंट फॉर हे फ्रेझल वर्ब आहे, हे या ठिकाणी रिप्लेस झालं पाहिजे, हे आपल्याला कळालं पाहिजे. यस प्रशांत सर, यू गॉट माय पॉइंट. ऑप्शन ए इज देयर. कोमल मैडम ए इज देयर. क्या बात, बिल्कुल सही जवाब के साथ. अब फिर एक बार आपको ढूंढनी है गलती यहाँ कहाँ है. स्पॉट एंड एरर का सवाल आपके सामने. डिस्पाइट द मर्जर द एयरलाइन हैज रिपोर्टेड साइजेबल लॉसेस एंड अनेबल टू पे देयर एम्प्लॉइज. नाउ गो फॉर दिस क्वेश्चन. नाउ आपका जवाब क्या हो सकता है? कम ऑन, आपके पास 5 विकल्प है. राहुल सर, थैंक यू वेरी मच. काय चूक असावी? ए डिस्पाइट द मर्जर. यस, त्याच्यामध्ये काही चूक कळत नाही म्हणून त्याच्यातच चूक आहे. डिस्पाइट द मर्जर द एअरलाइन हॅज रिपोर्टेड साइजेबल लॉसेस अँड अनेबल टू पे देयर एम्प्लॉइज. क्या बात. ओके, ममता मैडम इज सेइंग ये, आर्यन सर ये, चैताली मैडम ये, बहुत सारे लोगों ने ए के साथ जाना पसंद किया है. क्या बात. सी के साथ भी जाने वाले लोग हैं, डी के साथ जाने वाला है. गीता मैडम इज सेइंग ये ऑप्शन. क्या बात. सेंटेंस को पढ़ने के बाद आपको जवाब में क्या दिखाई देगा? डिस्पाइट द मर्जर. ओके, मर्जर यानी लॉस. द एअरलाइन वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. एअरलाइन हा नॉन लिव्हिंग कर्ता आहे, हे तर तुम्हाला कळालं असावं. एअरलाइन हॅज. ओके, वाक्याचा कर्ता बघा. वाक्याचा कर्ता एअरलाइन हॅज रिपोर्टेड साइजेबल लॉसेस अँड इज अनेबल टू पे देअर. मित्रांनो तुम्हाला काय कळतंय का? देअर हा शब्द प्ल्युरल आहे, वाक्याचा कर्ता मात्र सिंग्युलर आहे. या ठिकाणी मित्रांनो इट्स पाहिजे होतं, हे तुमच्या लक्षातच आलेलं नाही, कारण इथलं जे देअर आलेलं आहे हे देअर मित्रांनो एअरलाईनसाठी आहे. इट्स एम्प्लॉईज, त्या एअरलाईनचे एम्प्लॉईज, या ठिकाणी इट्स पाहिजे, ती त्याची पॉझिटिव्ह केस पाहिजे. त्यामुळे उत्तर मित्रांनो जे यायला पाहिजे ते म्हणजे हे 4 नंबरचं उत्तर मित्रांनो अगदी बरोबर. देअरच्या ऐवजी या ठिकाणी इट्स असायला हवं. ही जी बाजू आहे ही बाजू कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. वाक्यामध्ये येणारा कर्ता, वाक्यामध्ये येणारं क्रियापद, वाक्यामध्ये त्यासाठी वापरलं जाणारं प्रोनाऊन, या तिन्ही गोष्टी नजरेच्या टप्प्यात 10 सेकंदाच्या आत येण्यासाठी सराव होणं गरजेची गोष्ट आहे. अवघड नाही, अवघड नाही. पण या 3 गोष्टी एका समांतर रेषेत जातात. कर्ता, क्रियापद आणि सर्वनाम, प्रोनाऊन ज्याला म्हणतात ते. इथं आपल्याला कळालं पाहिजे वाक्याचा कर्ता सिंग्युलर आहे, क्रियापद सिंग्युलर आहे, प्रोनाऊन सुद्धा सिंग्युलर पाहिजे, हे इट्स पाहिजे. हे चटदिशी ज्याला लक्षात येतं. म्हणून तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी फार बुद्धी लागत नाही, पण किमान सराव, किमान एक 500 प्रश्न तुम्ही असे सोडवले पाहिजेत परीक्षेला जाण्यापूर्वी. वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे अटेंड केले पाहिजेत, तर मग एक नजर स्थिर होते. बघायचं कसं ते कळतं. वेगवेगळे प्रश्न आपल्याला सुचायला चालू होतात. हे तुमच्या लक्षात आलं असावं. आय होप. प्रोनाऊन नावाचा चॅप्टर, त्या घटकावरचा हा प्रश्न बऱ्याच लोकांचं उत्तर चुकलेलं आहे. चुकलं तरी काय अडचण नाही. स्पेलिंगचा प्रश्न मित्रांनो 4 शब्द दिलेत. प्रोव्हिजन्स इज देअर, इन्कम्स इज देअर, रिडिस्ट्रीब्युटिंग इज देअर, इक्विटेबल इज देअर. विच वर्ड गोज रॉंग अकॉर्डिंग टू द स्पेलिंग? कम ऑन. ओके, प्रोव्हिजनचं स्पेलिंग बघा, इन्कमचं स्पेलिंग बघा, रिडिस्ट्रीब्युशनचं स्पेलिंग बघा आणि इक्विटेबलचं स्पेलिंग तुम्हाला बघायचं आहे. कम ऑन.
Yes, Bhagwat sir is saying A option. Wow. Yes, yes, yes. You got my point. Yeah, बात. स्वाति पाटिल मैडम ये ऑप्शन, नाशिक सर ये ऑप्शन, कीर्ति मैडम ये ऑप्शन, बिल्कुल सही जवाब. इस बार आप पारी बहुत अच्छी खेल रहे हो. प्रोविजन्स SION पाहिजे या ठिकाणी आय येणं अपेक्षित आहे. प्रोविजन्स SIONS एग्जैक्टली, दैट इज वाई ऑप्शन ए इज एब्सोल्युटली करेक्ट. बहुत सारे लोगों ने इसका सही जवाब दिया है, बधाई हो आप लोगों को. प्रोविजन्स इज एब्सोल्युटली करेक्ट. इथं आय यायला पाहिजे, ही गोष्ट आपल्याला लक्षात यायला पाहिजे. अर्थात हे हळूहळू कळायला चालू होतं. स्पेलिंगच्या संदर्भातले हे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. याचं कारण असं, वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्यात शब्द टाकून ते स्पेलिंगचे प्रश्न विचारू शकतात. यस, गो फॉर द नेक्स्ट वन. Again, the question is concerned with to spot the error. Once it was heard that all the horses in the villages had caught in unknowing disease. काय मित्रांनो उत्तर द्यायला या प्रश्नाचं? यस, काही सुचतंय का? ऑप्शन 4, क्या बात. सी ऑप्शन, कोमल मैडम, गीता मैडम, 4th ऑप्शन. वाव, कमान. तुकाराम सर 4th ऑप्शन. क्या बात है. यस, ममता मॅडम सी ऑप्शन. मित्रांनो, वाक्याकडे वाचून बघितल्यानंतर वन्स इट वॉज हार्ड दॅट ऑल द हॉर्सेस इन द विलेज हॅड कॉट ॲन, इथं थोडं लक्ष द्या. ॲन अननोईंग डिझीज. मित्रांनो, डिझीज हे नाऊन आहे, रोग नाऊन, आणि नामाच्या पाठीमागं ज्यावेळा असं क्रियापद येतं त्यावेळा ते पार्टिसिपल असतं. जसं मी म्हणालो रेकॉर्ड, मी म्हणालो रेकॉर्ड का रेकॉर्डेड. ओके, रेकॉर्डेड का रेकॉर्ड सॉन्ग. तुम्ही सहज सांगणार आहात रेकॉर्डेड सॉन्ग. म्हणजे इथं तुम्हाला क्रियापदाचा थर्ड फॉर्म म्हणजे पार्टिसिपल वापरावं लागतं. या ठिकाणी अननोईंग येणार नाही, अननोन यायला पाहिजे. ही बाजू तुमच्या लक्षात आली का बघा. अँड अननोन डिझीज पाहिजे, कारण क्रियापदाचा थर्ड फॉर्म पार्टिसिपल वापरलं जातं मित्रांनो नामाच्या अलीकडं कायम. ही बाजू ज्याला कळते त्याला मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला या पद्धतीच्या प्रश्नांची रचना आपल्याला कळायला चालू होईल. ओके, हॅड कॉट, द विलेज हॅड कॉट. ओके, हॅड कॉट अगदी बरोबर, ही रचना बरोबर आहे, पण या ठिकाणी अननोईंगचं रूपांतर हॅड कॉट अगदी बरोबर आहे. कॉट म्हणजे पकडला गेला. पकडला गेला म्हणजे एखादी माणूस ज्यावेळा आजारी असतो त्यावेळेला सुद्धा हे कॅच हे क्रियापद वापरलं जातं. एकाच क्रियापदाचे वेगवेगळे अर्थ असतात जे आपल्याला माहीत पाहिजेत. विलेज हॅड कॉट अँड अननोन डिसीज, अननोन पाहिजे. जसं मी म्हणतोय रेकॉर्डेड सॉन्ग, तसं पार्टिसिपलचा वापर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. स्वाती पाटील मॅडम, यू गॉट माय पॉईंट. क्रांती मॅडम, यू टेक केअर ऑफ. पॅसिव्हमध्ये रचना नाही, ॲक्टिव्हमधली रचना चालेल. विलेज हॅड कॉट अगदी बरोबर. ओके, आय हॅड कॉट फीवर, आय हॅड कॉट फीवर, आय हॅड कॉट फीवर. वाक्य ऐकवलं का? आय हॅड कॉट फीवर म्हणजे मला ताप आलेला आहे असा त्याचा अर्थ होऊ शकतो. ॲक्टिव्हच्या रचनेमध्ये ते चालू शकतं. यस, गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. परत एक वेळा मित्रांनो अशाच पद्धतीचा प्रश्न वरती काय म्हटलंय बघा. वर्ड्स मे ऑर मे नॉट बी इन देअर करेक्ट पोझिशन. त्याची करेक्ट पोझिशन आहे का ती बघायची आहे. नसेल तर तुम्हाला इंटरचेंजिंग करायचं आहे. वर्ड स्वॅपिंगचा प्रश्न आहे मित्रांनो. काय याचं उत्तर द्याल? कमान, 30 सेकंदाचा वेळ, तुमची वेळ चालू झाली. नाही, पॅसिव्हची रचना येणार नाही, ॲक्टिव्ह.
हां, लॉजिक चुकले पण उत्तर बरोबर आले. क्या बात. ए बी. यस, क्या बात. क्रांति मैडम इज सेइंग नो रिक्वायरमेंट. सेंटेंस इज करेक्ट. नाशिक सर, डी ऑप्शन. सी डी. नो. यस नाशिक सर. मित्रांनो, अशा पद्धतीची प्रश्नाची उत्तरं देत असताना आपण वाक्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कळायला हवं हे वर्ब हे अगदी बरोबर. द IMF फॉलोड द वर्ल्ड बँक इन रिड्युसिंग, अगदी बरोबर. इट्स अ फोरकास्ट फॉर इंडियाज इकॉनॉमिक ग्रोथ, हे बघा इकॉनॉमिक ग्रोथ इन करंट फायनान्शियल इयर. फायनान्शियल इयर हे तर तुम्ही ऐकता, फायनान्शियल इयर, इकॉनॉमिक ग्रोथ, म्हणजे हे जे आहे याच्यामध्ये अगदी हे व्यवस्थित जुळताना दिसतं. वाक्य वाचत असताना पुढच्या शब्दाशी त्याचा कसा संबंध आहे, ते कुठं ऐकलेलं आहे का आपण, याचा ताळमेळ घालत आपल्याला पुढे जावं लागतं. हेही बरोबर, हेही बरोबर, हे बरोबर, हेही बरोबर. मित्रांनो, उत्तर पाहिजे ई. द सेंटेन्स इज करेक्ट. बिलकुल सही. मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना थोडंसं वाचन करत गेला तर असे प्रश्न अगदी सहज सुटू शकतात, कुठेही अडचण येत नाही. आणि मग मी हे सतत सांगत आलेलो आहे तुम्हाला की बाबा अशा पद्धतीची तयारी करायची असेल तर थोडेसे पैसे खर्च करायचे. तुम्ही तयारी ठेवा. 399 रुपयाला फक्त 1,500 प्रश्नांची चर्चा. मला नाही वाटत की एवढे प्रश्न ऐकल्यानंतर आणखी काही शिकायचं तुमचं बाकी राहील, कारण अशाच पद्धतीने त्या ठिकाणी सगळं विश्लेषण तुम्हाला बघायला मिळतं. मग ती परीक्षा तुमची कोणतीही असो, MPSC असो, राज्यसेवा असो, IBPS असो, TCS असो, काही असो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सतत सांगत राहतो अगदी रिझनेबल रेटमध्ये. म्हणजे कुणीही मला म्हणू नये की मी खूपच गरीब आहे बाबा आणि मला आता हे घेताच येत नाही. तुमचा रिचार्ज असतो राव 500 रुपयाचा, बॅच आहे मित्रांनो 399 रुपयाला. आणि एवढा आता ह्याच्यावर मी काय बोलावं, पुढे घेतो. यस, ही बॅच आहे मित्रांनो IBPS TCS पॅटर्न खालची 499 रुपयाला 3000 शब्दांची चर्चा ही तुम्हाला बघायला मिळते. आवश्यक वाटत असेल तर या गोष्टींचा तुम्ही विचार करू शकता. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी स्क्रीनवर मी घेऊन आलो आहे. आणि हे सगळं पाहिजे असेल तर तुम्हाला AK फाउंडेशन नावाचं जे ॲप आहे ते ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागणार आहे. यस, पुढचा प्रश्न मित्रांनो काय स्क्रीनवर आहे बघा. यस, तुमचा आवडीचा प्रश्न मित्रांनो पुन्हा एकदा स्क्रीनवर दिसायला लागलेला आहे. पॅरा जंबलचा प्रश्न. पॅरा जंबलसाठी तुम्हाला विचार करावा लागेल. 4 पर्याय तुमच्यासोबत, 30 सेकंदाचा वेळ. काय उत्तर असावं तुमचं? कमॉन, मोस्ट ऑफ आवर स्मॉल फार्मर्स. नाही, मुलं लाईक करत नाहीत तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांना आवडत नसेल कदाचित, सोडून द्यायचा विषय. मुलं लाईक करत नाहीत राहुल सर म्हणतात. यस, फ्री लेक्चर म्हणून तरी यस लाईक करत नाही तर सोडून द्यायचं. आता काय त्यांना आपण तर काय नमस्कार करू शकत नाही की लाईक करा रे. आता झालं, माझं काम आहे, मी करायला लागलोय. राईट, ज्यांना आवडतं ते करतील, ते नाही ते जातील निघून. आता मी काय त्यांना करा रे म्हणत बसणं पण आपल्याला शोभत नाही ते, त्यामुळे ते काय मी करणार नाही. आपले भुजंग सर आलेले आहेत, ते म्हणतात सर पॅरेग्राफवर 2-3 लेक्चर घ्या. शुअर घेऊ. प्रश्न मित्रांनो काय आणि याचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीनं देता येईल. मोस्ट ऑफ आवर स्मॉल फार्मर्स. ओके मित्रांनो, काय उत्तर असावं असं तुम्हाला वाटतं? PRSQ, जयराम सर. यस, काजल मैडम बी ऑप्शन. सही जवाब का मुझे इंतजार रहेगा. सही जवाब का मुझे इंतजार रहेगा. मोरेश्वर सर. सही जवाब का फिर भी मुझे इंतजार है. बहुत सारे लोगों ने जवाब दिया
यस सही जवाब, क्या बात। सोहम सर, मिलिंद सर, सोच के जवाब दो। समय चाहे जितना लो लेकिन सोच के जवाब दो। कमाल, क्या बात। वाक्याकडे बघा मित्रांनो, मोस्ट ऑफ आवर स्मॉल फार्मर्स, ओके, स्मॉल फार्मर्स इज द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स। आता याला क्रियापदाची गरज, डू नॉट गेट फेअर रिटर्न, म्हणजे त्यांना जेवढा पाहिजे तेवढा योग्य तो रिटर्न मिळत नाही, त्यांच्या मालाला किंमत मिळत नाही। ऑन द सेल, जे काय विकतात त्याला योग्य ती किंमत मिळत नाही। ऑफ देअर फार्म प्रॉडक्ट्स, जे काय फार्म प्रॉडक्ट्स ते विकतात त्यांना योग्य किंमत मिळत नाही। ऑन देअर इन्व्हेस्टमेंट्स इन बॅक ब्रेकिंग लेबर, बघा ऑन देअर इन्व्हेस्टमेंट, ती जी इन्व्हेस्टमेंट करतात कशावर, बॅक ब्रेकिंग लेबर, लेबर चार्जेसवर जी काही इन्व्हेस्टमेंट करतात त्यामुळे त्यांचं जे काय कंबरड मोडून पडतं त्यासाठी त्यांना फेअर रिटर्न मिळत नाहीत। अँड बघा आता या ठिकाणी तुम्हाला कळतंय बघा की बॅक ब्रेकिंग अँड हाय कॉस्ट ऑफ सीड्स अँड फर्टिलायझर्स, ओके, हे अँड आलेलं आहे कारण ह्या दोन गोष्टी जोडल्या गेल्या पाहिजेत। ए हा ऑप्शन मित्रांनो पी क्यू आर आणि एस। तुम्हाला वाटलं असेल की हे काहीतरी उलटं सुलटं करून लिहिल्यानंतर बरोबर उत्तर येईल, पण देतानाच त्यांनी बरोबर दिलेलं आहे। तुम्ही तुमचं डोकंच चालवायला नसायला पाहिजे, हे ज्याला कळालं त्याला मी म्हणेन खऱ्या अर्थानं पॅराजंबल कळायला चालू झालं। अशा पद्धतीचं उत्तर मित्रांनो काढावं लागेल। मोस्ट ऑफ अ स्मॉल फार्मर्स डू नॉट गेट अ फेअर रिटर्न ऑन द सेल्स ऑफ देअर फार्म प्रॉडक्ट्स ऑन देअर इन्व्हेस्टमेंट्स इन बॅक ब्रेकिंग, बघा काय शब्दाची रचना बघा हो, काही कळतंय का। बॅक ब्रेकिंग म्हणजे त्यांचं कंबरड मोडून पडतं ते लेबर चार्जेस देऊन, ऑन देअर इन्व्हेस्टमेंट इन बॅक ब्रेकिंग लेबर अँड हाय कॉस्ट ऑफ सीड्स अँड फर्टिलायझर्स, या दोन गोष्टींमुळे त्यांचं कंबरड मोडून पडतं आणि त्याचे त्यांना फेअर रिटर्न मिळत नाहीत माल विकल्यानंतर ऑन द सेल ऑफ देअर फार्म प्रॉडक्ट्स। वाक्याच्या रचना हे आंबा खाणं आणि पत्र लिहिणं हे वाक्य नव्हे, या वाक्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला दिसते आणि असं जाणीवपूर्वक जेवढा आपण शिकत जाऊ, वेळ तर लागणारच आहे हो, वेळ तर लागणारच आहे। हे काय आता हे नवीन मी सतत सांगत राहतोय, म्हणून फसव्या अफवांना बळी पडू नका, ताबडतोब आत्ताच लगेच असं म्हणू नका। कोणतरी घेऊन येते एखादी स्कीम, ओके, महिन्यात इंग्रजी करा, इंग्रजी अवघड नाही, अवघड आहे, केलं नाही तर अवघड आहे, वेळ दिला तर अवघड नाही, केलं नाही तर 100% ते अवघड आहे। कोणतरी सांगत राहतं की 15 दिवसात होईल, महिन्यात होईल, नाही होत, लिहून देतो, नाही होत। आणि ज्यांना कुणाला करायचं आहे त्यांनी करून बघावं ते होतं का, रिझल्ट येणार नाही, मार्क्स मिळणार नाहीत, तात्पुरतं समाधान मिळेल इतकं मात्र निश्चित। म्हणून प्रत्येक गोष्ट समजून सांगत असताना दररोज घसा कोरडा करून सांगत राहतो, एक वही एक पेन घ्या, जवळ बसा, जणू काही तुम्ही एकटेच आहात अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी ऐकत राहा। हळूहळू सुधारणा होईल, कारण तुमच्यासारखाच मी सुद्धा खेड्यातून होतो कधी काळी, त्यावेळेला न्यूजपेपर वाचत असताना या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक कोणीही नव्हतं माझ्याबरोबर, कोणीही सांगायला नव्हतं, पण शिकलं पाहिजे, समजलं पाहिजे या उद्देशाने एक एक वाक्य शिकण्यासाठी एक एक दिवस लागलेला आहे मला। एक एक त्याचा अर्थच कळायचा नाही, त्यांना काय म्हणायचं आहे तेच कळायचं नाही, पण डोक्यात एक चक्र असायचं की या वाक्याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे। मग डिक्शनरी बघा, शोधा, ते वाक्याचा अर्थ काढा, या ज्या गोष्टी आहेत त्या एक एक वाक्यावर काम केलेलं असल्यामुळं मला लगेच कळतं की कुठं काय चुकायला लागलेलं आहे। वेळ लागेल, मीही तुमच्या इतका काय हुशार नाही, मी ढ माणूस आहे, लक्षात आलं, फार हुशार नाही मी। माझ्यासारख्या ढ माणसाला जर हे येत असेल तर तुमच्यासारख्या हुशार माणसांना 100% येईल। चला पुढचा प्रश्न बघू। आपल्यासोबत काय आहे? यस, कमॉन, काय प्रश्न आहे बघा। मे ऑर मे नॉट बी करेक्टली स्पेल्ड, आता स्पेलिंगच्या संदर्भातला मित्रांनो प्रश्न, रिजेक्टेड आहे, डेकॅड्स आहे, लिबरलायझेशन आहे आणि सर्क्युलेशन असे शब्द तुम्हाला दिलेत। काय मित्रांनो उत्तर द्याल? यस, काय उत्तर द्याल? कमॉन। उद्धव सर, माझं गाव वडगाव आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, कागल तालुक्यामध्ये आहे। वडगाव, ज्या गावावर मी अत्यंत प्रेम करतो ते माझं गाव।
यस मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर काय असावं? रिजेक्टेड, डेकॅड्स, लिबरलायझेशन और सर्क्युलेशन. कमान. सांगायची गरज नाही मित्रांनो. लिबरलायझेशनचं स्पेलिंग बघा, त्या ठिकाणी 100% चूक आहे मित्रांनो. या ठिकाणी लिबरलायझेशन येणार नाही मित्रांनो, हे आपल्याला कळालं पाहिजे. लिबरलायझेशन इज द रॉंग अँड दॅट इज वाय. उत्तर येणार आहे ते म्हणजे सी. ॲब्सोल्युटली करेक्ट. बऱ्याच लोकांचं उत्तर अगदी बरोबर आहे. कॉंग्रॅच्युलेशन. सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सुद्धा मित्रांनो तुमच्याकडे 30 सेकंदाचा वेळ. स्पॉट अँड एररचा प्रश्न. पण मी इमिजिएटली रिअलाइज्ड दॅट her mother was trying to explain the importance of giving proper instructions. काय मित्रांनो उत्तर द्याले? असं कुठं चूक दिसते का बघा. 30 सेकंदाचा वेळ तुमच्या सोबत आहे. कम ऑन. उद्धव सर, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. लिबरलायझेशन. नाही, देवाचे वडगाव नाही, कापशी वडगाव म्हणून आहे. प्रणाली मॅडम. कागल तालुक्यामध्ये. यस, कुमार सर इज सेइंग नो एरर. कॅप्टन जॅक, चैताली मॅडम, विनोद सर. वा. प्रश्नाकडे बघितल्यानंतर मित्रांनो 2 शब्द अत्यंत महत्त्वाचे. इम्पॉर्टंट. ओके, इम्पॉर्टंट आणि दुसरा शब्द आहे इम्पॉर्टन्स. हे 2 शब्द. इम्पॉर्टंट हे काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळायला पाहिजे. इम्पॉर्टंट हे मित्रांनो ॲडजेक्टिव्ह आहे. इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट अँड मोस्ट इम्पॉर्टंट ॲडजेक्टिव्ह आहे. पण इम्पॉर्टन्स काय आहे? इम्पॉर्टन्स हे मित्रांनो नाउन म्हणून काम करताना तुम्हाला दिसते. इम्पॉर्टन्स ऑफ, हे बघा, इम्पॉर्टन्स ऑफ या ठिकाणी द आलेला आहे. आर्टिकल द आर्टिकल कशाच्या पाठीमागे येतं? नामाच्या पाठीमागे येतं. याचा अर्थ या ठिकाणी इम्पॉर्टन्स पाहिजे. इम्पॉर्टन्स हे नाउन आहे, या ठिकाणी इम्पॉर्टन्स पाहिजे. इम्पॉर्टन्स म्हणजे त्यांनी काही गोष्टी बेसिक दिलेल्या असतात. बेस ज्याचा पक्का आहे, बेस. मला हे लगेच कळतं की या ठिकाणी आर्टिकल आलंय, याचा अर्थ इथं नाउन पाहिजे. इम्पॉर्टंट हे ॲडजेक्टिव्ह आहे, इम्पॉर्टन्स हे नाउन आहे, म्हणजे मला इथं इम्पॉर्टन्स घ्यायला पाहिजे. बेसिक. पण आपला बेस इतका कच्चा असतो की तेच आपल्याला कळत नाही. मी प्रत्येक प्रश्नाला पाठीमागं पुढं बघून ठरवतो की काय व्हायला हवं. तिथं मला लगेच कळतं की त्या ठिकाणी आर्टिकल आहे, आर्टिकल हे नामाच्या पाठीमागे येतं. मग इम्पॉर्टंट हे नाउन नाही, हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि हे इम्पॉर्टन्स हे नाउन आहे. त्यामुळे इम्पॉर्टन्स ऑफ गिव्हिंग प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स हे ज्याला कळतं मित्रांनो त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थाने इंग्रजी आपल्याला यायला लागलं. कारण याच्यात फार मोठं काय नाही, बेस पक्का. नजर आणि बेस, नजर आणि बेस या 2 गोष्टी जर तुम्हाला कळायला लागल्या, अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं काढता येताना तुम्हाला कुठंही मित्रांनो अडचण येणार नाही, ही गॅरंटी माझी आहे. राईट. माझ्या मते कळाला. क्लास कुठे घेता सर? पुण्यामध्ये मित्रांनो क्लास असतो. यस. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्ही मला कसं देता ते बघायचं आहे. काय तुमचं लॉजिक कसं चालतं ते बघायचं आहे. 30 सेकंदाचा वेळ. पॅराजंबलचा प्रश्न आहे मित्रांनो. S1 आणि S5 हे कॉन्स्टंट आहेत, हे स्थिर आहेत आणि PQRS हे तुम्हाला जोडायचे आहेत. तुमच्या लक्षात आलेलं आहे का बघा. कमान. यस. डी ऑप्शन. वाह, व्हेरी गुड. 4 नंबर बी ऑप्शन. QPSR.
क्या बात, सी ऑप्शन. प्रवीण सर सी ऑप्शन. वाह, सी ऑप्शन, व्हेरी गुड. नासिर, नसारीन सर, अश्विनी मॅडम ए ऑप्शन. वा मित्रांनो, प्रश्नाकडे बघत असताना लॉजिक ज्याचं पक्का आहे त्याला या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर येईल. यस. आता मी लॉजिक काय लावेल? मला इथं अँड दिसतं, अँड बरोबर. अँड बघा मी काय सांगायला लागलोय, वाक्य तर तुम्ही वाचून बघितलं. सक्सेस इन्क्रीजेस कन्क्लूड्स दॅट अँड चान्सेस फॉर कमिटमेंट टू फ्युचर टास्क. अँड आले म्हणजे दोन गोष्टी जोडलेल्या आहेत. अँडच्या नंतर काय आहे? चान्सेस. चान्सेस हे काय आहे सांगा? नाऊन आहे. नाऊन बरोबर. चान्सेस हे नाऊन आहे म्हणजे अँडच्या अलीकडे सुद्धा नाऊन पाहिजे, कारण दोन समान गोष्टी जोडल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे चान्सेस हे जर नाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन असं तरी जोडणार नाही. या अँडच्या पाठीमागं कुठेतरी तुम्हाला नाऊन दिसायला पाहिजे, कारण दोन समान गोष्टी ह्या कंजंक्शननं जोडल्या जातात. आणि हे टास्क बघा, हे टास्क हे काय आहे? नाऊन आहे. टास्क अँड चान्सेस फॉर. चान्सेस फॉर कशासाठी? फ्युचर सक्सेस. चान्सेस फॉर फ्युचर सक्सेस म्हणजे आर शेवटी पाहिजे. आर शेवटी पाहिजे, त्याच्या अलीकडे यस पाहिजे, कारण अँडनं जोडावं लागेल. टास्क अँड चान्सेस फॉर. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, क्यूनं सुरुवात का? कारण या ठिकाणी स्टडी हा करता हे क्रियापद आहे, त्यामुळे क्यूनं सुरुवात केली मी. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, बारीक सारीक गोष्टींच्याकडं ज्यावेळा आपली अशी नजर जाते त्यावेळा मी म्हणेन खरं इंग्रजी शिकण्याची गंमत चालू होते. गंमत. हे जर मला कळालं की अँड आहे, हे नाऊन आहे, याच्या अलीकडं नाऊन पाहिजे, हे मला नाऊन दिसतं, म्हणजे यस आणि आर यायला पाहिजे. पहिल्यांदा मी एस आर बघितलं, क्रियापद पाहिजे, याला क्रियापद क्यू घेतलं, हे क्यूनं सुरुवात केली, हे पी मध्ये ठेवलं. यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. वाक्य वाचायची सुद्धा गरज नाही. अशा पद्धतीची शिक्षणाची पद्धत जर तुम्ही मित्रांनो अवलंबली आणि माझ्यासोबत दररोज रात्री जर तुम्ही 10 वाजता असाल तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची चर्चा आपण दररोज करत जाऊ आणि शिकत राहू. मी पुन्हा सांगतो, माझ्याकडे कुठलीही जादूची कांडी नाही, पण मी तुम्हाला जागं करू शकतो आणि नजर देऊ शकतो, जी नजर तुम्हाला परीक्षेला उपयोगी ठरेल. आपल्या वेगवेगळ्या बॅचेसविषयी मी माहिती सांगत राहतो. IBPS पॅटर्न 899, TCS पॅटर्न 899, MPSC 899, होकॅप सगळी फ्री आहे मित्रांनो. या बॅचेसचा तुम्ही विचार करू शकता, तुमच्या मित्रांना तुम्ही सांगू शकता. आजच्यासाठी मित्रांनो मी याच ठिकाणी थांबतोय. काही शंका असेल किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही मला ते विचारू शकता. 2 मिनिटाचा वेळ तुमच्यासाठी माझ्याकडे आहे. कमान. गुड नाईट. सोहम सर गुड नाईट. सिद्धार्थ सर गुड नाईट. पाटील मॅडम गुड नाईट. अजिम सर गुड नाईट. सिद्धार्थ सरांनी सूचना केलेली आहे, रेग्युलर घेत जा. क्या बात. नासिरीन सर गुड नाईट. उद्धव सर गुड नाईट. Thank you very much for being with me. Tomorrow again we shall join the hands. Yes, thank you. Thank you, Captain Jack. See you. Goodbye. Tukaram sir, thank you very much. Thank you.